देशामध्ये ज्या पद्धतीने संसदेमध्ये पवित्र संसदेमध्ये ज्या पद्धतीचं वक्तव्य अनुराग ठाकूर यांनी राहुल गांधींबद्दल केलं, त्यांना त्यांची जात विचारण्यात आली आणि त्याचा जाहीर निषेध आज देशभर सगळ्या देशामध्ये काँग्रेसचे पदाधिकारी सगळे कार्यकर्ते करतात। आपल्याला सगळ्यांना कल्पना असेल, त्यांनी केलेल्या वक्तव्यामध्ये देशाचे आदरणीय पंतप्रधान त्याला ट्विट करून त्याला अनुमोदन देत आहेत, त्यांना शाबासकी देत आहेत, त्याचासुद्धा जाहीर निषेध आम्ही करतो। संदीप पात्रा त्यांचे प्रवक्ते ते सुद्धा त्याचं त्या ठिकाणी समर्थन करत आहेत, त्याचासुद्धा जाहीर निषेध करतो। एक महिला त्यांची भगिनी जी आपल्या महाराष्ट्रामध्ये अभिनेत्री होती, जी आता खासदार झाली, ती काय वक्तव्य करते तिचासुद्धा आम्ही जाहीर निषेध करतो। राहुल गांधीची जात म्हणजे देशाला एक संघ ठेवणारी जात आहे। देशाला एक संघ ठेवण्यात मग त्यामध्ये कामगार असेल, शेतकरी असेल, कष्टकरी असेल, सर्व जाती धर्माचा घटक असेल, त्यांना एक संघ ठेवण्याचं काम देशाचे आदरणीय नेते, देशाचे विरोधी पक्षनेते, आज देशाच्या विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी त्यांना घाम फोडला आहे। संसदेमध्ये अनेक प्रश्नांनी त्यांना त्या ठिकाणी भडीमार करत असताना काय राहुल गांधी बोलले, देशामध्ये जातीय जनगणना झाली पाहिजे आणि देशामध्ये जातीय जनगणना झाली पाहिजे ही काँग्रेस पक्षाची मागणी आहे। ती मागणी पूर्ण करण्याचं पूर्ण काम हे काँग्रेस पक्षच त्या ठिकाणी करेल आणि त्याच्या माध्यमातून शेवटच्या घटकाला, देशामध्ये राहणाऱ्या शेवटच्या घटकाला, देशामध्ये राहणारा शेवटच्या शोषिताला त्या ठिकाणी त्या माध्यमातून न्याय मिळेल। हे पवित्र विचार राहुल गांधींचे आणि हीच राहुल गांधीची जात आहे। देशाला एक संघ ठेवण्याची जात ही राहुल गांधीची जात आहे। मग त्यामध्ये कामगार असेल, कष्टकरी असेल, शेतकरी असेल, सर्व जाती धर्माचा घटक असेल, हा एक संघ राहिला पाहिजे। हीच जात काँग्रेस पक्षाची आणि हीच जात राहुल गांधीची। हे बेताल वक्तव्य अनुराग ठाकूरांनी केलं आणि त्यांना ज्यांनी समर्थन दिलं त्यांचा जाहीर निषेध या ठिकाणी आम्ही या ठिकाणी काँग्रेस पक्ष पिंपरी चिंचवड शहर काँग्रेस या ठिकाणी आम्ही नोंदवतो। काँग्रेस पक्षाचा करणाऱ्या संबित पात्राचा, देशामध्ये महागाई वाढवणाऱ्या केंद्र सरकारचा, देशामध्ये महागाई वाढवणाऱ्या केंद्र सरकारचा, देशामध्ये बेरोजगारी वाढवणाऱ्या केंद्र सरकारचा, देशामध्ये बेरोजगारी वाढवणाऱ्या केंद्र सरकारचा, काँग्रेस पक्षाचा, काँग्रेस पक्षाचा, काँग्रेस पक्षाचा, काँग्रेस पक्षाचा, कांग्रेस पक्षाचा। राहुल गांधी अब आगे बढ़ो, राहुल गांधी अब आगे बढ़ो, नाना पटोले आगे बढ़ो, नाना पटोले साहब आगे बढ़ो, नाना पटोले साहब आगे बढ़ो, नाना पटोले साहब आगे बढ़ो। बेताल वक्तव्य करणारा अनुराग ठाकूरचा, बेताल वक्तव्य करणारा अनुराग ठाकूरचा, बेताल वक्तव्य करणारा अनुराग ठाकूरचा मोठा निषेध करतो आणि यानंतर जर असे काही वक्तव्य भाजपच्या लोकांनी केले तर यापुढे त्यांना याच्यासाठी परिणाम भोगावे लागतील। नवनवीन बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।